पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणानंतर नियमांचं उल्लंघन करणाऱ्या पब आणि बार रेस्टॉरंट भोवतीचा फास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून आता आवळला जाणार आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाईंनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये पुण्यासारखा प्रकार रोखण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सीसीटीव्हीच्या मदतीने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी कार्यालयातच परिसरातल्या बार आणि रेस्टॉरंटमध्ये होणारे अवैध धंदे, नियमांचं होणारं उल्लंघन यावर लक्ष ठेवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। राज्य उत्पादन शुल्क विभाग काही महत्त्वाचे निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सीसीटीव्हीच्या मदतीने पब आणि बारवर आता करडी नजर ठेवली जाणार असल्याचं समजतंय। उत्पादन शुल्क विभागाची आता पब आणि बारवर करडी नजर असणार आहे। पुण्यासारखा घडलेला प्रकार आता या पुढच्या काळात होऊ नये यासाठी अत्यंत महत्त्वाचे निर्णय विभाग घेणार असल्याचं समजतंय। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सूरज, राज्य उत्पादन शुल्क विभाग काही महत्त्वाचे निर्णय घेणार असल्याचं समजतंय, काय नेमके हे निर्णय असतील? अजिंक्य, नक्कीच आपण पाहतो की हिट अँड रन केस नंतर राज्य उत्पादन शुल्कावर कार्यालयावरती देखील अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्यात आले होते की अल्पवयीन मुलांना दारू दिल्या संदर्भात। यानंतरच आता राज्य उत्पादन शुल्कने संपूर्ण राज्यभरात कडक पावलं ही उचलण्यास सुरुवात केलेली आहे। काही नियम हे देखील सक्तीने पाळण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय। त्यामध्ये सर्वात पहिलं जर आपण पाहिलं तर परवाना कक्षामध्ये म्हणजे एकूणच रेस्टॉरंट बार पब मध्ये 21 ते 25 वयाखालील व्यक्तींना बियर किंवा इतर मद्य दिल्यावर त्यांच्यावर कडक कारवाईच्या सूचना या देण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर ओपन टेरेसवर मद्य पुरवल्यास त्यावर देखील कारवाई केली जाणार आहे। त्याचबरोबर शहरी भागात हे जे रेस्टॉरंट अँड बार आहेत हे 2 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत आणि त्यापुढे जर सुरू राहिले तर त्यांच्यावर देखील कारवाई होईल। पण ग्रामीण भागात 11 वाजेपर्यंत राहणार आहेत। महिला वेटर्स ऑर्केस्ट्रा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी देखील विहित वेळेत म्हणजे त्यांच्या वेळेतच त्यांना सोडावं लागणार आहे। सर्वात महत्वाचं आणि ते म्हणजे की आता या संपूर्ण रेस्टॉरंट पब बार हे आता तिसऱ्या डोळ्याच्या म्हणजेच राज्य उत्पादन शुल्ककडनं सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं एक जाळं पसरवलं जाणार आहे। त्यामध्ये विभागीय कार्यालयातून या रेस्टॉरंट बार पबवरती नजर राहणार असल्याची माहिती देखील मिळते। त्याकरून कुठल्याही चुकीच्या गोष्टी जर घडत असतील तर त्या तातडीने तिथल्या तिथे लक्षात येतील आणि वेळीच त्या रोखता येतील। या अनुषंगाने हे सीसीटीव्हीचं जाळं उभारून प्रत्येक ठीक आहे सूरज, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।